राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष। महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवारांच्या नावाची चर्चा। बारामतीच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे, 5 वर्षांची वेळ मागू नका। वॉर रूमच्या बैठकीत फडणवीसांचा रुद्रावतार। पप्पू के पापा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची उपमा देत महाविकास आघाडीवर साधला निशाणा। पुणे जिल्ह्यातील बिबट्या संदर्भातील घटना दुर्दैवी। बिबट्यांबाबत केंद्रीय वनमंत्र्यांसोबत करणार चर्चा। तर बिबट्याला रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्याची परवानगी मागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश। हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम। तर वन विभागाकडून परिसरात 11 पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम फत्ते। शिरूरमध्ये जेरबंद करण्यात आलेला बिबट्या जागीच ठार करा, संतप्त ग्रामस्थांची मागणी। शिरूरमध्ये ग्रामस्थांचा गोंधळ। रामराजे नाईक निंबाळकरांची दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलेल्या आरोपांवर काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। आणि भारतीय महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाचं राज्य सरकारकडून अभिनंदन। महिला क्रिकेटपटूंचा सरकारकडून होणार सन्मान। महत्त्वाची बातमी हीच आहे की राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेची गेले अनेक महिने अनेक पक्ष वाट बघत होते, कारण अनेक ठिकाणच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5-5 वर्ष रखडलेल्या आहेत। त्यामुळे आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। पत्रकार परिषद झाल्या लगेचच आचारसंहिता लागू होईल आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या निवडणुका होणार आहेत या संदर्भातली घोषणा आज कदाचित होऊ शकते। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, एका बाजूला आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुका कदाचित जाहीर होऊ शकतात आणि दुसरीकडे मविया मनसे विरोधकांचं शिष्टमंडळ पोचलंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। तर याचा कसा परिणाम होईल आजच्या पत्रकार परिषदेवर किंवा या निवडणुकांच्या तारखांवर, काही होईल का? खरं तर या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा हा एका अर्थी घोषित पद्धतीनं शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांच्या बाबतीतली अधिकृत घोषणा होणं आज अपेक्षित आहे। परंतु एकीकडे आपण जर बघितलं तर विरोधकांनी सदोष मतदार याद्यांचा मुद्दा हा वारंवार समोर आणलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा एकीकडे सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे। यामध्ये 3 टप्प्यामध्ये निवडणुका करण्यात याव्या किंवा त्याचं शेड्यूल कसं असेल याच्याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात येणार। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदा आणि त्यानंतर नगरपालिका आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या बाबतीतली ही जी सगळी निवडणूक प्रक्रिया असेल ही घोषित केली जाईल। या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्या पद्धतीची राज्यातील आत्ताची स्थिती आहे, ज्यामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती सगळीकडे आहे, अनेक ठिकाणी वोट चोरीबद्दलचा आक्षेप हा नोंदवण्यात आलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला सुद्धा म्हणजे सत्तेत असणाऱ्या महायुतीला सुद्धा या अशा परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं
निवडणुका जिंकणं आणि मतदारांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। यामुळे हिवाळी अधिवेशनावरती सुद्धा आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा जर केल्या तर तात्पुरता फुंकर घालण्याचं काम सरकारकडनं केलं जातंय का हेही बघणं महत्त्वाचं ठरेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मत चोरीबद्दल अगदी राहुल गांधींपासून राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी अगदी मैदानात उतरून आवाज बुलंद केलेला होता, त्या विरोधकांच्या आवाजाला कुठूनही दाद मिळत नाही अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह वारंवार अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं, अगदी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये मोजक्याच लोकांना परवानगी देणं किंवा काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार स्वतः आलेले होते त्यावेळेला सुद्धा मनासारखी उत्तरं किंवा पटतील अशी उत्तरं निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली नव्हती अशा पद्धतीची टीका वारंवार होत आहे। त्यामुळे दोन पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सध्या राज्य आहे। जरी सदोष या मतदार याद्या असल्या कशा पद्धतीने घोळ होतात हे वारंवार समोर येत असलं तरी सुद्धा निवडणुका रोखून धरणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हे चालणार नाही, कारण कोर्टाचे आदेश असल्याप्रमाणे 1 जानेवारीपर्यंत कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका घोषित करा, निवडणुकांची तयारी पूर्ण करा आणि वेळेच्या मर्यादेमध्ये राहून निवडणूक आयोगानं, स्थानिक प्रशासनानं, महानगरपालिका प्रशासनानं हरकती सूचना आणि इतर जी पूर्वतयारी असते ती केलेली आहे। यामध्ये एकच मुद्दा राहतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं मैदानात सगळे पक्ष उतरणार आणि तयारी फळास येणार। नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता। भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे। असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे, कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते। त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे। तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू। दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही, कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल, निवडणूक आयोग, नगरपालिका, जिल्हा परिषद ते दाखल करणार असतील, ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही। दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही। जे काही असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळू। या राज्यामध्ये केव्हाही निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला समोर जायला तयार आहे आणि महायुती ही सुद्धा तयार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही निवडणूक किती दिवसाची येऊ द्या, भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने जिंकेल।